अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या भरधाव जीपने दुचाकीला दिली जबर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार। अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एका भरधाव वेगातील जीपने दुचाकीला जबर धडक दिल्याची दुर्घटना दिनांक 26 रोजी मंगळवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास भोकर हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे। या भयंकर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दिलीप खंडू डोखळे राहणार पोटा बुद्रुक वय वर्ष 22 असे मयत युवकाचे नाव आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे जामदार सुधाकर कदम, नारायण मेंढके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या घटनेनंतर हिमायतनगर भोकर मार्गावरील अपघाताची मालिका कधी थांबणार असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे। धानोरा ते भोकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर हिमायतनगर ते भोकर पर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील विविध ठिकाणी असलेल्या बस स्टॉप, पुलासह वळण रस्त्यावर संबंधित विभागाने अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवून प्रवासी नागरिकांना सुरक्षेची हमी देणे गरजेचे होते। मात्र महामार्ग विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। हिमायतनगर तालुक्यातील खडकी व टेंभी फाटा ते म्हसोबा नाल्याच्या मध्यभागात आतापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर काहींना अपंगत्व आले आहे। असाच एक अपघात मंगळवारी रात्री झाला असून हिमायतनगर येथून पोटा बुद्रुक गावाकडे जाणारा दुचाकीस्वार युवक दिलीप डोखळे हा खडकी फाटा ते म्हसोबा नाल्याजवळ येताच भोकरकडून हिमायतनगरकडे अवैध प्रवासी भरून भरधाव वेगात येणारी जीप एका अवैध रेतीच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते। संबंधित जीप चालकांना समोरून येणाऱ्या दुचाकीचा अंदाज लागला नसल्याने त्याने दुचाकीला जबर धडक दिली। या दुर्घटनेत दुचाकीस्वार युवक सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर कोसळून जागीच गतप्राण झाला। जीपमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून दोन्ही वाहने एवढ्या जोरात धडकली की जीपच्या समोरील काचेचा चक्काचूर झाला, तर जीपचा एक साईडचा भाग चपटून गेला आहे। अपघात होता जीप चालक फरार झाला असून पोलिसांनी याबाबत चालकावर गुन्हा दाखल केला आहे।